गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंब अत्यंत गुणकारी असतं। चांद्र कॅलेंडर हे कॅलेंडर चंद्राच्या कलांवर म्हणजे अमावस्या ते पौर्णिमेवर आधारित असते। एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे 1 महिना। चांद्र वर्ष 356 दिवसांचे असते। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा चांद्र वर्षाचा पहिला दिवस असतो। चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यातील फरक: सूर्यवर्ष पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 46 सेकंद लागतात। चंद्रवर्ष 356 दिवसांचे असते। या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो। जर हा 11 दिवसांचा फरक तसाच राहू दिला तर दर 3 वर्षांनी 33 दिवसांचा फरक पडेल। यामुळे हळूहळू सण आणि ऋतू यांचा ताळमेळ बिघडेल। हा फरक भरून काढण्यासाठी आणि सण योग्य ऋतूत यावेत यासाठी साधारण 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर एक जास्तीचा महिना धरला जातो। त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात। हिंदू पंचांगात दर 3 वर्षांनी साधारणपणे 1 महिना वाढवला जातो, जेणेकरून आपली कालगणना सूर्यावर आधारित ऋतुचक्राशी जोडून राहील।